नमस्कार, कसे आहात सगळे? मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एखाद्या इम्पॉर्टंट ठिकाणी जायचं असतं, एखाद्या कार्यक्रमाला जायचं असतं किंवा अनप्लॅन्ड पार्टीला जायचं असतं किंवा कुठेतरी जायचं असतं जिथे तुम्हाला छान दिसायचंय पण तुमचे केस तुम्हाला साथ देत नसतात। त्यावेळेला त्यांचा मूड नसतो चांगलं राहायचं, त्यामुळे तुम्ही ओपन हेअर ठेवून जाऊ शकत नाही। मग अशा वेळेला तुम्ही काय करणार, एकतर बन बांधणार, एकतर पोनी बांधणार किंवा मग वेणी बांधणार। पण जर वेणीच बांधायची आहे तर एका कमाल प्रकाराने वेणी बांधली तर आज आपण शिकणार आहोत फ्रेंच ब्रेड। फ्रेंच ब्रेड म्हणजे काय, आपली सागरवेणी। पण सागरवेणीची एकदा ट्रिक तुम्हाला कळली की तुम्ही परफेक्ट बांधू शकता, त्यामुळे ती ट्रिक आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि अजून ही एक ट्रिक तुम्हाला कळली तर त्याच हेअरस्टाईलने तुम्ही अजून 2 हेअरस्टाईल क्रिएट करू शकणार आहात। त्यामुळे तुम्ही एकदा ही सागरवेणी शिकलीत की तुम्ही टोटल 3 हेअरस्टाईल शिकणार आहात। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चला मग सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले केस विंचरून घ्यायचे आणि तुमचं आयब्रोचं हा जो कॉर्नर पार्ट असतो तिथे अंगठा घेऊन इथून थोडेसे केस टक करायचे। का? कारण सागरवेणीमध्ये जेव्हा ती इथून सुरू होते ना तेव्हा केस खूप असे ओढल्यासारखे दिसतात आणि मग चेहरा चटकोनी दिसतो, त्यामुळे हे पिन करून घेऊयात म्हणजे चेहऱ्याला छान शेप येईल। जर का तुमचं कपाळ खूप लहान असेल तर तुम्ही इथून सुरुवात केलं तरी काही हरकत नाही, पण मीडियम आणि बऱ्यापैकी मोठं फोरहेड असेल तर ही टेक्निक नक्की ट्राय करा। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पार्ट आहे जिथे आपण क्लिप केलं तो पार्ट सगळ्याच्या सगळा आपल्याला उचलायचा आहे। उचललं की त्याच्यानंतर जशी आपण वेणीसाठी 3 सेक्शन घेतो तसेच आपल्याला इथे सुद्धा घ्यायचे। ठीक आहे, आता आपल्या हातात 3 सेशन आहेत, 1, 2 आणि 3। ठीक आहे, आता एक वेणी घालून घ्यायची तिथल्या तिथे छोटीशी। एक वेणी झाली की आता माझ्या अंगठ्यावर एक सेशन आलेलं आहे। आता या एक सेशनला, पहिल्या सेशनला आपण इथून केस घेणार। हे बघा कसे केस घेतले, अंगठ्याने केस घेतले म्हणजे ते शार्प येतात। इथून केस घेतले आणि अंगठ्यासोबत घेतले। ठीक आहे, आणि खाली जी राहिलेली आहे उरलेली तिला परत घेतली आणि एकावर एक टाकलं। आता पुन्हा माझ्या अंगठ्यामध्ये एक सेशन आलेलं आहे। ठीक आहे, इथून सेम परत इथून घेतलं आणि बोटामध्ये जो सेशन आहे त्याला ॲड केलं। पुन्हा खाली एक सेशन राहिलं, वेणी बांधली। हे बघा, जो सेशन अंगठ्यावर येणार त्याच्यासोबत आपल्याला जे इथून केस घेतोय ते ॲड करायचे। पुन्हा एकदा अंगठ्यानी अंगठ्यावर ॲड आणि एक वेणी। ठीक आहे, आता पुन्हा माझ्या अंगठ्यावर हा सेशन आलेला आहे। मी इथे आले, इथून पुन्हा इथे, पुन्हा एक वेणी। अंगठ्यावर जो सेशन येणार त्याच्यासोबत आपल्याला स्किनना हेअरना ॲड करायचंय। हीच प्रोसिजर तुम्हाला पुढे पुढे करत जायची आहे। एकदा तुम्ही करायला घेतलत ना की आपोआप ते अंगठ्यावर पण प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला कळेल हे कसं करायचं ते। ही आपल्याला पूर्ण वेणी करून घ्यायची। तुमचे मीडियम हेअर असतील तर काही हरकत नाहीये, ही वेणी खूप पटकन होईल। लॉंग असतील तर थोडेसे हात दुखतील, पण ठीक आहे, त्याचा आउटकम खूप सुंदर असणार आहे। हीच जी वरती आपण प्रोसिजर केली तीच आपण कंटिन्यू करतोय। आता हे जे खाली केस राहिले त्याच्यातले अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे घ्यायचे आहेत आपल्याला। वेणी सैलसर ठेवू नका, नाहीतर मग जे आपण सेशन केलेत ते दिसणार नाहीत। आणि हा एंड। ठीक आहे, आता नॉर्मल केसांची आपल्याला वेणी बांधून घ्यायची आहे। आता आपण
ह्या उरलेल्या केसांची वेणी बांधून घेऊया. हात दुखले. कोणताही रबर घेऊन तुम्ही त्याला सिक्युअर करू शकता. आणि ही जी वेणी आहे ना, तिला अशी थोडी थोडी आपण अशी फुलवायची, मग ती अजून छान दिसते. आता मी तुम्हाला मागून दाखवते. ही समोरून इतकी सुंदर दिसते वेणी. तुम्ही कुर्त्यावर जसे मी आत्ता स्टाईल केले तशी करू शकता. साडीवर सुद्धा ही वेणी खूप सुंदर दिसते आणि फॉर्मल वेअरवर सुद्धा कमाल दिसते, कारण ही वेणी मागून अशी दिसते. अतिशय सुंदर, परफेक्ट. फक्त प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा की तुमच्या ह्या ज्या सेशन्स आहेत हे परफेक्ट येतील. नाहीतर मग हे लूज झाले ना तर मग वेणीची मजा निघून जाईल. तर आता ही झाली आपली पहिली हेअरस्टाईल, ती म्हणजे सागर वेणी, फ्रेंच ब्रेड. ठीक आहे. आता आपण दुसरी हेअरस्टाईल शिकूया. समजा तुमचे असे लांब केस नाही आहेत किंवा तुम्हाला वेणी आवडतच नाही किंवा वेणी येत नाही, काही वेळेला स्टेप कट, लेअर कट, त्याच्यामुळे वेणी प्रॉपर जमत नाही. मग त्यावेळेला काय करायचं, रबर घ्यायचं. ही जी आपण टेक्निक केली ना आता, ती तुम्ही सुद्धा करायची, पण ती कुठपर्यंत करणार, मानेपर्यंतच करणार. ठीक आहे. मानेपर्यंत केल्यानंतर तुम्ही रबर बांधायचा, नॉर्मल बांधतो तसा. आता मी हे ऑलरेडी वेणी घातलेली, त्यामुळे मला हे एवढं सगळं करायला लागलं. पण तुमचं काय करता येईल, तुम्ही काय कराल, इथपर्यंत वेणी घालाल आणि खाली पोनी. नॉर्मल पोनीपेक्षा हे किती सुंदर दिसतंय बघा. आता माझ्याकडे हा रबर आहे त्याच्यामुळे मी हा लावला. तुमच्याकडे स्क्रंचीज असतील छान छान तर तुम्ही त्या लावू शकता. त्यामुळे ही सुंदर असं पोनीची तुमची दुसरी हेअरस्टाईल रेडी झाली. ही पुढून सुद्धा तुम्ही असे छान पुढे केस घेऊन स्टाईल करू शकता. ही झाली आपली दुसरी हेअरस्टाईल. आता आपण बघूया तिसरी हेअरस्टाईल कशी करायची. आता फक्त तुम्हाला यासाठी लागणार आहेत अजून 2 हेअर क्लिप. जेव्हा तुम्ही आता ही कराल, आता हे कोणासाठी, अगदीच ज्यांचे छोटे केस आहेत ना त्यांच्यासाठी. त्यांनी काय करायचं, त्यांनी इथपर्यंतच वेणी बांधायची. ठीक आहे. आपल्या टाळूच्या या साईडला म्हणजे मागच्या साईडला फक्त तुम्हाला वेणी बांधायची आहे आणि त्याला हेअरपिननी सिक्युअर करायचे. सिक्युअर केलं. तुमचे 2 क्लिपवर होत असेल तर करा तुम्ही, पण माझे केस जरा राहत नाहीत 2 क्लिपवर, ऐकत नाहीत माझं ते. त्यामुळे तुम्हाला जितके क्लिप लागतील तितके लावा. आणि अशा प्रकारचे बोज मिळतात की ज्याला असं एलिगेटर क्लिप असतो. पण या क्लिपच्या भरोश्यावर राहू नका. हा क्लिप फक्त एकाच साईडचे केस सांभाळतो, दुसऱ्या साईडचे तो घालवून टाकणार. म्हणून आधी पिन्सनी सिक्युअर करा आणि त्याच्यावर डेकोरेशनसाठी ह्याला लावा. दादा बरोबर बसले, छान दिसतंय. ही झाली आपली तिसरी हेअरस्टाईल. हे बघा. आता ही पहिली हेअरस्टाईल आपली ती म्हणजे वेणीवाली होती, दुसरी हेअरस्टाईल पोनीवाली होती, तिसरी हेअरस्टाईल असा कोणता तरी क्लिप लावून होती. आता जर तुमच्याकडे हा असा बोवाला क्लिप नसेल, आता हा बोवाला क्लिप कुठे कुठे सूट होईल, कुर्ती, ड्रेस, फॉर्मल्स, जीन्स, वन पीस, असं कशावरही हा बोवाला क्लिप सूट होईल.
पण साडीवर तो तितका जाणार नाही. म्हणजे जर का तुम्ही ट्रॅडिशनल साडी नेसली आहेत तर हा बो क्लिप त्याच्यावर सूट होणार नाही. मग तुमच्याकडे असं जर कुठला छान डिझायनरवाला क्लिप असेल तर बोच्या ऐवजी तुम्ही तिथे लावणार आहात क्लिप. तरी सुद्धा तुमचे केस खूप सुंदर दिसणार आहेत. हे बघा हेअरस्टाईल किती सुंदर दिसते. तर आता तुम्ही ही एक ट्रिक शिकलीत की कसे केस कुठून घ्यायचे आहेत, कुठल्या सेशनला घ्यायचे आहेत. तर तुम्ही 3 हेअरस्टाईल करू शकणार आहात. त्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस करा आणि हे शिकून घ्या. म्हणजे जिथे जाल तिथे तुम्ही स्टाईलमध्येच जाल. तर व्हिडिओ एंड करण्यापूर्वी मला तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. का? कारण आपण झालेलो आहोत 1 लाखांची फॅमिली. मला इतकं कौतुक वाटतं हे सांगताना. मला तुम्हाला सांगायला आवडेल की मागच्या 15 जानेवारीला माझे 1000 सबस्क्रायबर्स होते. हे 1 वर्ष आणि आता आपण 1 लाखांची फॅमिली झालेलो आहोत. असंच प्रेम देत राहा. मी छान छान माझ्या परीने 100% मेहनत घेऊन तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येईन. आणि आता पुढली व्हिडिओ तुम्हाला कोणती हवी हेही मला सांगा. तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर मला सांगायला आवडेल की या चॅनलमध्ये असतात व्लॉग्स, ट्रॅव्हल व्लॉग, फॅशन टिप्स, हेअरस्टाईल, मेकअप, स्किन केअर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या एकाच चॅनलमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा. नोटिफिकेशन ऑन ठेवा कारण छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच असते. आणि हो, मी तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स वाचते. मला खूप बरं वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून. अजून एक मला सांगायला आवडेल की आपली जी साडीची व्हिडिओ होती ती साडीची व्हिडिओ आता जवळजवळ 1.5 लाख व्ह्यूजवर येणार आहे. त्यामुळे त्या प्रेमासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता आपण भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, प्रेझेंटेबल राहा. बाय बाय.